श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजची आपली रेसिपी आहे हिरव्या मुगाचे डोसे. चला बघूया आपण काय काय घेतलं. यासाठी आपण हिरवे मूग घेतले आहे, छान पाण्याने धुवून, आणि तांदूळ पण घेतलेले आहे. तांदळाची चुरी घेतलेली आहे, छान पाण्याने धुवून आपण हे रात्रभर झाकून ठेवलेले आहे. सकाळी आपण करूया कृती. सो काय घेतले, मूग छान झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण घेतलं आहे रवा, मिरची, लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि दहीसुद्धा आपण घेतलेलं आहे. सो आपण काय करूया की सर्व मिक्स करून घेऊया मिक्सरमध्ये. मिक्सरच्या भांड्यात आपण रवा टाकलेला आहे, हिरवे मूग घालूयात. वा. आणि जे आपण तांदूळ सोबत भिजवलं, तांदळाची चुरी, ती पण आपण त्यात घालूया. तांदळाच्या चुरीने म्हणजे कडक येतो डोसा. त्यानंतर आपण म्हणून आपण तांदूळ ॲड केले, थोडेच केले, आणि चुरी आहे ती. त्यानंतर आपण ॲड करूया लसणाच्या पाकळ्या, घालूया त्यामध्ये. मिरच्या तिखट आहेत म्हणून 2-3च घेतल्या, तुम्ही जास्त पण घेऊ शकता. जिरा ॲड केलेला आहे, आणि थोडी चव, आंबट चव येण्यासाठी आपण ॲड करतो आहे दही. एक छान पाऊण वाटीभर दही आपण ॲड केलेलं आहे, आणि हे छान आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित बारीक होतपर्यंत. जसं आपल्याला डोसा टाकता आला पाहिजे तेवढं आपण सारण करणार आहोत. ते घेतलं, बारीक झालं की आपण त्यामध्ये, आम्हाला आधीच थोडं मीठ घालायला हवं होतं, पण मी नाही घातलं, नंतर घालते, आणि मिक्सर लावून घेतलं. आणि हे झालेलं आहे. आपण हे मिश्रण काढून घेऊया, आणि आपलं डोस्याचं बॅटर रेडी आहे. हिरव्या मुगाच्या डोस्याचं तेल घेऊया एका वाटीमध्ये, आणि तवा तापत ठेवूया. तवा तापवायला ठेवला आहे. मस्त गरम झाला की आपण त्याला तेल लावून घेऊया तव्याला जरा, आणि डोसा घालूया तव्यावर. असा मस्त हा होणारा हिरवा मुगाचा डोसा आहे. हेल्थ बेनिफिट्स देणारा आहे. जिमवाल्यांसाठी, डाएट करण्यासाठी खूप बेस्ट होणार आहे. हा झाला की आपण त्याला परतून घेऊया मस्त, आणि छान घरगुती कैरीचं लोणचं किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व करूया. तुम्ही पण करून बघा. आवडलं तर लाईक करा. थँक्यू.